श्री स्वामी समर्थ भाग 1. श्री स्वामी समर्थांचा अवतार. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार म्हणून मानले जातात. त्यांचे मनवांच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतार घेतला. त्यांचा उद्देश भक्तांना योग्य मार्ग दाखवणे हा होता. भाग 2. अक्कलकोट नगरीत. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे कर्मस्थान होते. तेथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले व भक्तांना मार्ग दिले. भाग 3. स्वामीचे रूप. स्वामी समर्थांचे आधारनाथ दिगंबर अवस्थेत असता त्यांचे तेजस्वी नेत्र व प्रभावी व्यक्तिमत्व पाहून लोक भावरून जातात. भाग 4. स्वामींची लीला. स्वामी समर्थ अनेक चमत्कार करत असतात, पण त्यांचा खरा उद्देश भक्तांची श्रद्धा दृढ करणे हाच होते. भाग 5. भक्तांची परीक्षा. स्वामी समर्थ भक्तांची श्रद्धा तपासण्यासाठी कधी कठोर वागायचे, पण शेवटी भक्तांचे कल्याण घडायचे. भाग 6. भिक्षा व वैराग्य. स्वामी समर्थ भिक्षेवर जीवन जगत त्यांनी वैराग्य व साधेपणाचे महत्त्व शिकवले. भाग 7. दयाळू गुरु. कोणावरी राग न ठेवता स्वामी समर्थ सर्वांवर कृपा करीत. गरीब, रोगी व दुःखी लोकांना ते आधार देत. भाग 8. स्वामींचा उपदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा खरा उपदेश होता. भाग 9. अहंकाराचा त्याग. स्वामी समर्थ अहंकाराचा नाश करायला शिकवत. नम्रता हाच खरा धर्म आहे, असे ते सांगत. भाग 10. भक्तांचा उद्धार. अनेक भक्तांचे रोग, दुःख व संकटे स्वामी समर्थांच्या कृपेने दूर झाले. भाग 11. श्रद्धा व सबुरी. श्रद्धा आणि संयम या 2 गोष्टी स्वामी समर्थांनी विशेष महत्त्वाच्या सांगितल्या. भाग 13. गुरुभक्ती. गुरुवर पूर्ण विश्वास ठेवल्यास जीवनात यश व शांती मिळते, असे स्वामी समर्थ सांगत. भाग 13. स्वामींची कृपा. स्वामी समर्थांनी करुण अमर्याद होते. त्यांनी पशु पक्ष्यांवर प्रेम केले. भाग 14. भक्त व स्वामी. स्वामी समर्थ भक्तांशी कधी मित्रासारखे तर कधी कठोर गुरुसारखे वागत असे. भाग 15. अमरत्वाचा संदेश. स्वामी समर्थ देहाने गेले तरी त्यांचे विचार व कृपा आजही भक्तांबरोबर आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.